नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। डहाणू में लोकसभा चुनाव प्रचार के दौरान देवेंद्र फडणवीस ने महाविकास आघाड़ी व बहुजन विकास आघाड़ी पर बोला हमला। पालघर लोकसभा चुनाव में प्रचार अंतिम टप्पे पर चल रही लड़ाई से सभी राजनीतिक पार्टियां अपना दमखम दिखाते नजर आ रही हैं। वहीं डहाणू समुद्र किनारे हुए चुनावी सभा में भाषण के दौरान भाजपा जिला अध्यक्ष भरत राजपूत ने बहुजन विकास आघाड़ी पर निशाना साधते हुए हितेंद्र ठाकुर छोटी टपरी बताकर उप मुख्यमंत्री फडणवीस से नजर फिराकर टपरी बंद करने की मांग किया है। जिसके बाद चुनावी जनसभा को संबोधित करते हुए देवेंद्र फडणवीस ने महायुति के उम्मीदवार हेमंत सावरा को विजयी बनाने की अपील करते हुए महाविकास आघाड़ी पर निशाना साधते हुए राहुल गांधी के नेतृत्व में इंडिया आघाड़ी को कौरव सेना को बताकर कौरवों को हराकर पांडव सेना को विजयी बनाने की अपील किया है। साथ ही बहुजन विकास आघाड़ी पर निशाना साधते हुए सहराना अंदाज में देवेंद्र फडणवीस ने कहा कि मेढक कितना भी फूल जाए बैल नहीं हो सकता है, सियार शेर की खाल पहन लेने से शेर नहीं हो सकता है। इसी बीच भरत राजपूत को आश्वासन देते हुए कहा कि सिटी वालों वसई में निपटने की बात कही, जिस पर तीखी प्रतिक्रिया देते हुए बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर ने चुटकी लेते हुए कहा, तुम लोग फूग गए हो, मैं बधाई देता हूँ। साथ में जो तुम लोग मत मांग रहे हो, उम्मीदवार व पक्ष के नाम से मत ना मांगकर मत सिर्फ डायरेक्ट मोदी के नाम पर मांगा जा रहा है। तुम्हारे पास का उम्मीदवार क्या शोभा पूर्ति के लिए रखा है? आपको सिर्फ मौनी बाबा चाहिए। ठाकुर ने साफ इशारा देते हुए कहा कि किसको क्या करना है करने दो, हम इलेक्शन टाइम पर देख लेने की बात कही है। उप संपादक उमाकांत भारती की रिपोर्ट। महत्वाचे आमच्याकडे जे 3 पक्ष उभाटा, त्याच्यानंतर बहुजन विकास। सर हितेंद्र ठाकूर बोलायला गेले तर नेहमी सर्वांना ब्लॅकमेल करतो। ह्याची सीटीचा बुक्का आम्ही 100% महायुतीचा कार्यकर्ता करून ठेवणार, कारण हे आपले ही जे हेमंत सावराची सीट आहेत आपल्या जिल्ह्यासाठी फार महत्त्वाची आहे। माझी गोष्ट ऐकून घ्या, ही शेवटची लढाई आपल्या जिल्ह्यासाठी। दिल्लीमध्ये मोदीजी बसणार, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी बसणार, पण आपल्या जिल्ह्यामध्ये ही सीट फार महत्त्वाची आहे। माझी गोष्ट समजून घ्या, महायुतीसाठी ही सीट नाही आली तर आपलं भविष्य कोणाचंच राहणार नाही। तर ही सीट आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे, हे शब्द देवेंद्रजीला द्यायचे आहे। सर्वांनी हात वरती करून वचन द्या, ना सोएगे ना सोने देंगे। आणि छाती ठोकून सांगतो, ही सीट भारतीय जनता पार्टीची येणार, केंद्रीय मंत्री कपिल पाटीलचे येणार आणि भविष्यामध्ये 3 ते 4 आमदार छाती ठोकून कोणी मायकाला मध्ये आला तरी पण थांबणार नाही। 3 ते 4 आमदार पालघर जिल्ह्यामधून आम्ही देणार महायुती म्हणून। फक्त एवढाच आहे साहेब, 4 जूनला आपला उद्धव ठाकरे साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, ह्यांची दुकान 100% लोक बंद करणार निकाल आल्यानंतर। पण माझी एवढीच विनंती आहे की साहेब हितेंद्र ठाकूरची लहान टपरी साहेब, दुकान नाही टपरी सांगू आपण त्याला, हे साहेब टपरी जरा फक्त तुमची नजर फिरवली ना साहेब, त्याची टपरी बंद होणार। तर माझी एवढीच विनंती आहे की साहेब आम्ही प्रामाणिक काम करणार आणि तुम्ही डहाणूला आले साहेब, खूप खूप त्यांच्या मनापासून आभार व्यक्त। होऊन शिट्टी पण येते। अरे वसई वालों को बताओ, राजपूत जी वसई वालों को बताओ, मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता। मेरी बात पहुंचा दो उन तक, उनको वसई में निपट लेंगे, डहाणू तक पहुंचने नहीं देंगे। शांत करा अशी मागणी केल्यावर बेडूक किती फुगला तरी तो बैल होत नाही, लांडगा कधी वाघ होत नाही असं सांगत त्यांना आपण वैसर्तीत लटकवून डहाणूपर्यंत पोहोचू पण देणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला। यावर तुमची कोणी विचारलेला प्रश्न? भरत राजपूत अध्यक्ष त्यांचे। मोठी माणसांनी मोठ्या लोकांना प्रश्न विचारला। अहो, पहिला खासदार आमचा होता, बरोबर आहे, तुम्ही फुगल्यात, आभार, म्हणजे तुम्हाला शुभेच्छा, पण मत मागताना उमेदवाराच्या नावाने मागानं, पक्षाच्या नावाने मागानं, हे मत म्हणजे डायरेक्ट त्यांना मत। म्हणजे तुमच्याकडे उमेदवार शोभेपुरताच ठेवल्यात का? तुम्हाला मौनी बाबा पाहिजेत का? तिकडे जाऊन बोटं वर करायला सांगितली का? बोटं करणं? हां, मला एक सांगा, गेल्या इलेक्शनला म्हणजे एक तर 25 लाख तुमच्या खात्यात आले असतील, कदा 15 लाख कदाचित खात्यात आले असतील, 2 कोटी नोकर भरतीमध्ये पालघरवाल्यांचा नंबर लागला असेल, ते पुलवामा आणि काय उरी, त्याच्यावर त्यांचेच राज्यपाल मलिक, काय सत्यपाल मलिक यांनी काय बोलले ते तुम्हाला माहिती आहे।
सत्यपाल मलिकांनी, बरोबर आहे. 14चं आणि 19चं इलेक्शन एक भावनेत का प्रत्येकाला आपल्याकडे 15 लाख येणार, नंतर तो हे होतं काय होतं, काय बोललेले, जुमलेबाज सरकार. नंतर तो खरा खोटा हल्ला, जसं काय अख्खं पाकिस्तान जमलं, सगळ्यांचं देशप्रेम जागवलं. अहो तुमच्या या खोट्या लाटी आल्या आणि तुम्ही आमच्या चिन्हापासून सगळ्या गोष्टीमध्ये चिटिंग केली, म्हणून आम्ही पडले. त्याच्यामुळे कोणाला काय करायचं ना ते आम्ही बघू इलेक्शनच्या वेळी. बाकी खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स. ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.